अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील जलालपूर या ठिकाणी अंकिता सांगळे या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्याने तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं तिच्या घरच्यांचं म्हणणं आहे. अंकिता सांगळे असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. अंकिताला नीट परीक्षेत 166 गुण मिळाले होते. तिने हे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होते. अंकिताच्या घरची परिस्थिती जेमतेम आहे. वडील ड्रायव्हर आहे तर आई शिवणकाम करते. अशा परिस्थितीत देखील तिच्या अभ्यासासाठी घरच्यांनी स्वतंत्र खोली दिली होती. 25 जुलैला अंकिता तिच्या खोलीत अभ्यास करत असतानाच बराच वेळ होऊनही तिचा आवाज न आल्याने घरच्यांनी खोलीचं दार उघडलं असता तिने गळफास घेतल्याचं त्यांनी पाहिलं. अंकिताने सुसाईड नोट लिहित घरच्यांची माफीही मागितली. त्यानंतर कुटुंबियांनी अक्षरशः आक्रोश केला. अपेक्षा होती व तिचा नंबर लागाव म्हणून परीक्षेच्या झाल्या. परीक्षा दिली की येताना तिने तिच्या भावाला लगेच पटापट फोनवर सगळे जे मार्किंग केलेले होते पेपरवर सगळे फोटो टाकले. माझ्या मुलांनी चेक केलं. म्हणलं दीदी 166 मार्क पडतात तुला. तुझा नंबर 100% कुठल्या पण BHMS ला लागत असतो. गेल्या वर्षी कटअप 113च होता. आम्हाला वाटलं लय 150 पर्यंत कटअप जाईन, पण या वर्षी लय कटअप वर गेला. ती लय वायबल झाली हो, लय वायबल झाली. जरीची पेपर देऊन आम्ही आलो आणि तिने मार्क बघितल्यावर तिला वाटलं आता 100% मग 1% माझा नंबर लागत असतो कुठं तरी. लय खुश होती. म्हणायची मम्मी मला असं वाटतंय स्वर्ग मिळालं मला, माझं स्वप्न साकार होईल ग मम्मी. मी तोंडावून हात फिरवला, माझी बाई डॉक्टर होणार आहे. आणि ज्या दिवशी तिचा रिझल्ट आला तिने बघितलं कटअपचं मार्क 177 पूर्ण आता झाली. लय रडली, हात पाय आपटून घेतलं. मम्मी असं कसं झालं, मी कम नशिबी आहे ग. म्हणलं नको तसं बोलू बाळा, या वर्षी नाही झाला मग पुढच्या वर्षी करू ग. अगं दादानी नाही का 2-3 वर्ष दिलं, आपण पुढच्या वर्षी. आता 3 महिने जाते निघून, आता 9 महिने परतचे जाते निघून. अभ्यास केला तर याच्यापेक्षा डबल तुला मार्क पडते, तू नको का टेन्शन घेऊ. पण तिने नाही हो आमचं ऐकलं. म्हणलं CET ला पण तुला 82% आहे, आपण बी फार्मसीला घेऊ तुझं ऍडमिशन. नाही म्हणायचे मला डॉक्टर व्हायचं, तुम्ही विषय कट करून टाका, माझ्या पुढे विषय घेऊ नका. मम्मी तुला नाही का ग, तुला वाटत नाही का ग तुझी मुलगी डॉक्टर व्हावा. अगं व्हावं वाटतंय, पण तुझं तरी पण नाही ग. असं जीवाचं काय त्याचं पाणी पाणी होतंय ग. तिने नाही ऐकलं आमचं. तिने 2026ला 3 मेला पेपर दिलता. त्याच्यातले मार्क म्हणजे तिच्या समाधानासारखं होते, पण तो रिलेट झाल्यामुळे ते परत परीक्षा म्हणजे अभ्यास करायला चालू केलं. 21 जूनला पेपर झाला. त्याच्यात पण तिला मार्क त्याच्या म्हणजे जरा थोडस म्हणजे अपेक्षा जरा होत्या, पण मार्क कमी होते जरा. पण तिने कटअप त्याचा का हे म्हणजे मार्क चेक केला, 166 मार्क येत होते तिला. आणि जी कटअप रँक जी असती ती 2025ला 113चीच होती. ते आता 26ला डायरेक्ट 177 वर नेली. त्याच्यामुळे तिचं फारच एकदम हे झालं. म्हणजे आमचं असं मत होतं की बा आपला कशाला नंबर लागू द्या, BHMS ला लागू द्या, BMS ला कशाला लागू द्या, आपण घेऊ. पण ते कटअपच असा नेला की तो 177 वर नेला, मग इलाजच नाही. फार एकदम ते आज बरंच आले एकदम. तुम्ही ज्या वेळेला 166 आहे तिला. ज्यावेळेला घटना घडली त्यावेळेला तुम्ही कुठे होता? मी पंढरपूरला होतो. पंढरपूरला गेलो. आषाढी एकादशी होती त्या दिवशी, मग मी पंढरपूरला गेलो. आणि मला मग माझ्या मिसेसच्या फोनवरून आमचे शेजारी आहे त्यांनी फोनवर बोलले, असं असं झालं. मग मी लगेच निघालो तिकडनं. कीर्तनामध्ये होतो, आमच्या गावाची दिंडी होती, आमच्या गावाची भागवत त्या होती तिथं. त्यांनी पाहिलं मला, फोन आला, पण त्यांना ते उभा असल्यामुळे त्यांना काहीच म्हणजे मला विचारतात नाही आलं त्यांना.